श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक पहिला ओवी क्रमांक 91 ते 100. तैसे दळ दुर्धर नाना विही परिकर अवगमले भयासुर तिये काळी. आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, त्याप्रमाणे न आटोपणारे ते सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले. ते देखोनिया दुर्योधने अव्यरिले कवने माने जैसे नगनिजे पंचानने गजघटाते. ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजत नाही, त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही. मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला, कैसा दळभार उचलला पांडवांचा. नंतर दुर्योधनाजवळ येऊन त्यांना म्हणाला, पांडवाचे हे सैन्य कसे उसळले आहे पहा. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते. रचिले अति बुद्धिमंते दुब्ध कुमारे. हुशार अशा दुग्धपुत्र दृष्टद्युम्नाने सैन्याचे हे नाना प्रकारचे व्यूह सभोवार रचलेले आहेत, जसे काय डोंगरी किल्लेच हे आहेत. जो हा तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरुठा केला, तेने हा सैन्य सिंह पाखरीला देख देख. ज्याला तुम्ही शिक्षण देऊन शहाणे केलेत, त्याने हा सैन्य सिंह कसा उभा केला आहे ते पहा तर खरं. आणि कही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती. आणखीही जे शस्त्रात प्रवीण व शास्त्र धर्मात निपुण आहेत, असे असामान्य योद्धे आहेत. जे बळे प्रौढी पुरुषे भीमा अर्जुना सारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची. जे शक्तीने मोठेपणाने व पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत व त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो. एथ युधानु सुभटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपदी विरू. येथे लढवय्या सात्यकी विराट महारथी श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आले आहेत. चेकितान धृष्टकेतू काशीराज वीर विक्रांतू उत्तमौजा नृपनाथू क्षभ्य देख. चेकितान दृष्टकेतू पराक्रमी असा काशीराजा नृपश्रेष्ठ उत्तम मौजा आणि राजा शब्य हे पहा. हा कुंती भोज पाहे एथ युधामन्यू आला आहे आणि पुरुजात राय हे सकळ देख. हा कुंती भोज पहा, येथे हा युधामन्यू आला आहे, आणखी पुरुजित वगैरे राजे आलेले आहेत, ते तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे.